श्रोतेहो, काल म्हणजे 17 जुलै 2026 रोजी सांगली येथे झालेल्या दिशा समिती बैठकीत विविध विकास कामांचा घेतलेला आढावा ऐकूया. केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांतर्गत शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवावी आणि जास्तीत जास्त लाभार्थींना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत. लोकहिताच्या प्रश्नांवर शासकीय यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी काल दिल्या. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती म्हणजे दिशा सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसंच वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, रेल्वे सुरक्षा, वन्य प्राण्यांचा उपद्रव, घरकुल योजना, रस्ते, गॅस पुरवठा इत्यादी लोकहिताच्या विषयांवर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण विभागातील वाडी वस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळेत होणाऱ्या भारनियमनाबाबत चर्चा झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन भारनियमनाची पद्धत पुनर्विचारात घेण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसंच वीज पुरवठ्याचे नियोजन सर्व भागांमध्ये समतोल पद्धतीने करण्याबाबतही निर्देश देण्यात आले. आमदार विश्वजित कदम यांनी वसगडे इथल्या रेल्वे आंदोलनानंतर दाखल झालेल्या प्रकरणांबाबत आणि रेल्वे पुलाच्या परिसरातील दुरुस्तीची कामे, चिंचणी, शिवाजीनगर आणि हिंगणवाड इथल्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक वीज पुरवठ्याबाबत, आमदार सत्यजित देशमुख यांनी वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत प्रभावी उपाययोजना करण्याबाबत, आमदार सुहास बाबर यांनी पशुधनासाठी मिनरल मिक्सचर योजनेला अधिक निधी उपलब्ध करून देण्याबाबत, तसेच घरकुल योजनांसाठी वाळू अथवा पर्यायी कृत्रिम वाळू उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी या बैठकीत दिलेल्या सूचनांवर संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी दिल्या. बैठकीत रेल्वे सुरक्षासंदर्भात आवश्यक खबरदारी घेणे, सिग्नल यंत्रणेशी छेडछाड होऊ नये यासाठी दक्षता वाढवणे, हजारवाडी गॅस प्रकल्पासंदर्भातील प्रलंबित विषय निकाली काढणे, आयर्विन पुलास समांतर पुलावरून एसटी बस वाहतूक सुरू करण्याच्या शक्यतेची तपासणी करणे, पीएनजी गॅस जोडणी प्रक्रियेत नागरिकांकडून अनधिकृत आर्थिक मागणी होणार नाही याची दक्षता घेणे, तसेच मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज रोड संदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी संयुक्त बैठका घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यासह जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, कृषी, समाज कल्याण, वैद्यकीय महाविद्यालय मिरज,
महिला आणि बाल विकास इत्यादी विविध विभागांमधील योजनांचा आढावा घेतला. बैठकीला लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्रोतेहो, दिशा समिती बैठकीत विविध विकास कामांचा घेतलेला आढावा आपण ऐकलात.